एक नाही दोन नाही तर तब्बल एक साथ 7 खासदार एक ग्रुप काढून भाजपमध्ये जातात. ज्या पक्षानं त्यांना राजकारणात ओळख दिली, चेहरा दिला, संधी दिली, त्याच पक्षावर ते आरोप करतात आणि भाजपवर फुलांचा वर्षाव करतात. आपल्याला आपल्या समोर इतकंच चित्र हे स्क्रीनवर दिसतं, पण हे चित्र इतक्या पुरतच मर्यादित आहे का? हे 7 खासदार एकत्र येतात आणि त्या ग्रुपला नाव देतात आझाद ग्रुप आणि ग्रुपनं भाजपमध्ये जातात. हे 7ही जण भाजपमध्ये जाण्यासाठी राघव चड्डांकडून राज्यसभेतलं काढून घेतलेलं पद किंवा या 7 खासदारांचं भाजपवरचं प्रेम या दोनच गोष्टी कारणीभूत आहेत का? तर नाही. पडद्यामागे याच्या पलीकडेही आणखीन काही खेळी खेळल्या जातात. नक्की काय आहेत त्या खेळी? नक्की काय राजकारण शिजतंय जेणेकरून हे 7 जण एकत्र भाजपमध्ये गेलेत आणि हे 7ही जण भाजपमध्ये गेल्यानं भाजप आणखीन कुठले फासे टाकणार आहे, सगळं काही तुम्हाला समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राजकारणाचा पहिला नियम असतो, जे समोर दिसतंय त्यावर कधीच विश्वास ठेवायचा नसतो. जे दिसत नाहीये, जे दाखवलं जात नाहीये किंवा लपवलं जातंय त्याचा शोध घ्यायचा असतो, कारण खरं राजकारण त्यातच असतं. पंजाबमधील खासदारांच्या भाजप प्रेमाच्या घटनेकडे देखील असंच काहीसं बघावं लागेल. ही घटना फक्त राज्यसभा किंवा खासदारांची संख्या वाढवणं इथपर्यंत मर्यादित नाहीये, तर या घटनेला झालर आहे ती पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच पंजाबमध्ये विधानसभांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मागील म्हणजे 2022च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं पंजाबमध्ये वारा आपल्या बाजूने फिरवत तब्बल 92 जागा जिंकत सत्ता मिळवलेली. तिथंच भाजप हे पंजाबमध्ये फक्त 2 जागांवर मर्यादित होतं. गेल्या काही दिवसांमधील भाजपचा आपण प्रवास जर पाहिला तर छोट्यातल्या छोट्या राज्यामध्ये देखील आपली सत्ता आणण्यासाठी भाजप प्रयत्न करतं. याबाबत भाजपच्या 100% भाजप या स्लोगनचा समावेश आहे. या स्लोगननुसारच भाजप पंजाबमधील विधानसभा निवडणुकांकडे पाहतं. आता तुम्ही म्हणाल, हे राज्यसभेचे खासदार आहेत, यांच्या भाजप प्रवेशानं विधानसभेला असा काय आणि कितीचा फरक पडणार आहे ते देखील समजावून सांगतो. पंजाबमध्ये सध्या आम आदमी पक्षाची सत्ता आहे, मुख्यमंत्री भगवंत मान आहेत. पण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी जरी भगवंत मान असले तरी पंजाबमधील बऱ्याचशा प्रशासकीय आणि शासकीय निर्णयांमध्ये राघव चड्डा यांचा मोठा रोल असायचा. त्यांना तिथं डी फॅक्टो मुख्यमंत्री म्हणूनही ओळखलं जायचं. आता डी फॅक्टो मुख्यमंत्री म्हणजे काय, तर तुमच्याजवळ मुख्यमंत्री पदाची खुर्ची नाही, पण मुख्यमंत्री पदाची सर्व सूत्रे तुमच्या हातातून हलतात. किंवा पडद्यावर मुख्यमंत्री म्हणून दुसरा चेहरा असणार आणि पडद्यामागून सर्व सूत्रे तुम्ही हलवणार. पंजाबमध्ये हीच पद्धत वापरली गेली. राघव चड्डा हे अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जायचे. भगवंत मान यांना मुख्यमंत्री केल्यानंतर राघव चड्डा यांच्या हुशारीचा वापर पंजाबी राजकारणात आपल्याला होऊ शकतो, म्हणून अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावरती ही जबाबदारी दिली. यामुळे झालं काय, तर गेल्या 5 वर्षांमध्ये पंजाबमधील बहुतांश निर्णय प्रक्रियांमध्ये राघव चड्डांचा समावेश होता. पंजाबमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका राघव चड्डा बिनदिक्कतपणे आपल्या बंगल्यावर बोलवायचे. यामुळे राघव चड्डा यांच्यावर स्थानिक माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात टीकाही झालेली. राघव चड्डा कुठल्या अधिकारात हे निर्णय घेत आहेत, कुठल्या अधिकारात ते अधिकाऱ्यांना मीटिंगसाठी बोलवतेत, असा प्रश्न पंजाबमध्ये उपस्थित झाले. पण अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या मर्जीनंच हा प्रकार चालला असल्यानं अगदी शांततेत किंवा सुशेगात पद्धतीनं हा प्रकार चालू होता. यामुळे झालं काय, तर गेल्या 5 वर्षांच्या ओव्हरऑल पंजाबच्या स्थानिक राजकारणामध्ये आणि प्रशासकीय वर्तुळामध्ये राघव चड्डा यांचा दबदबा निर्माण झाला. आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना तिकीट देण्यामध्ये देखील राघव चड्डा यांचा मोठा रोल असायचा. त्यामुळे तिथल्या स्थानिक आणि रूट लेवलच्या गोष्टींची राघव चड्डा यांना पुरेपूर माहिती. प्लस गेल्या 5 वर्षात राघव चड्डांनी आपलं वजन वाढवत पंजाबच्या राजकारणासोबतच राष्ट्रीय पातळीवर आपली एक ओळख आणि चेहरा निर्माण केलाय. त्यामुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून राघव चड्डा यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उतरवलं जाईल अशी अपेक्षा आहे. सोबतच या पंजाबमध्ये आणखीन एक मेक ही आहे की भाजप स्वतः ग्राउंडवर उतरण्याऐवजी ते राघव चड्डांना प्रमोट करतील. त्यातलं पहिलं कारण म्हणजे राघव चड्डा हे स्थानिक आहेत, त्यांना इथल्या नेटिव्ह लेवलच्या सर्व गोष्टी माहिती आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारला किंबहुना भाजपच्या केंद्र सरकारला पंजाबमधून मोठ्या प्रमाणात विरोध आहे. कारण शेतकरी कायदे असतील किंवा त्यानंतर केंद्र सरकारने घेतलेल्या बहुतांश निर्णयांच्या विरोधात पंजाबमध्ये शेतकरी किंवा सर्वसामान्य हे रस्त्यांवर उतरले.
तिथंच काही राजकीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार सद्यस्थितीतील 60हून अधिक विद्यमान आमदार हे भाजपमध्ये जायला उत्सुक आहेत. त्यामुळे ही लोक आता भाजपमध्ये जात आहेत की पुढच्या वर्षी भाजपकडूनच उभी राहत आहेत हे बघणंही उत्सुकतेचं ठरेल. खरं तर ईडी सीबीआय या प्रकरणामुळे भाजपची इमेज सध्या डाऊन झाल्यामुळं या 60 आमदारांना सध्या आपल्याकडे घेण्याची रिस्क भाजप कमी आहे. या गोष्टीचा वास्तवात किती फरक पडेल? गेल्या काही दिवसात पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या सरकारनं लोकभिमुख योजना मोठ्या प्रमाणात राबवल्यात, मग ते लाईट बिलाच्या बाबतीत असतील किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीत असतील. त्यामुळे आम आदमी पार्टीची इमेज देखील कुठं ना कुठं उंचावली आहे हे देखील तितकंच खरं आहे. पण या सगळ्या निर्णयात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री म्हणून जरी भगवंत मान असले तरी डी फॅक्टो मुख्यमंत्री म्हणून यातल्या बहुतांश निर्णयांमध्ये राघव चड्डांचं नाव होतं, हेही पंजाबमध्ये सर्वश्रुत आहे. त्यातही सत्तारूढ मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर मोठ्या प्रमाणात ते अल्कोहोलिक असण्याबद्दल आरोप केले जातात. भाजपनंही या विरोधात रान पेटवलं होतं. बऱ्याचदा माध्यमांच्या कॅमेऱ्यांमध्ये देखील भगवंत मान दारूच्या नशेत असतानाचं टिपलं गेलं होतं. त्यामुळे कुठे ना कुठं या गोष्टी राघव चड्डांच्या आणि त्यांच्या माध्यमातून भाजपच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत, यात कुठलीही शंका नाही. खरं आपली राजकीय समीकरणं जुळवण्यासाठी भाजपला प्रत्येक राज्य आपल्या ताब्यात हवं आहे. पंजाब त्यापैकीच एक आहे. पंजाबला आणखीन एका दृष्टीनं मोठं महत्व आहे, ते म्हणजे पंजाब हे भारताच्या सीमावर्ती भागात आहेत. आपलं शत्रू राष्ट्र पाकिस्तानला खेटून पंजाबची सीमा आहे. अलीकडंच राजस्थान, गुजरात सारख्या राज्यांमध्ये जे सीमावर्ती भागात आहेत तिथंही भाजपनं सत्तेची चव चाकली आहे. त्यामुळे आता फक्त पंजाब त्यांच्या हातातून राहिलेलं आहे. सोबतच सीमावर्ती भाग असल्यामुळे पंजाबमध्ये त्यांना आपल्याला हव्या त्या पद्धतीनं शांतता भाजपला नांदवायची. तुर्तास तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? आम आदमी पक्षाचे खासदार भाजपनं कशासाठी फोडले असतील आणि या फुटलेल्या खासदारांचा विधानसभा निवडणुकीत भाजपला काय फायदा होईल मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. या खासदारांच्या भाजप प्रवेशानं आम आदमी पार्टीला कसा फरक पडेल हे देखील सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.